आता बघा, हे तात्पर्य आपण काल वाचलं होतं. तर आता त्याचा अर्थ समजून घेऊया. काय म्हणतायत की भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, ये इंद्राध्य अंग गतयावस्थितं यज्ञं सर्वेश्वरं विष्णुमभ्यर्च्य तच्छेषं श्नन्ति तेन तदेहं यात्रां संपादयन्ति ते संत सर्वेश्वरस्य यज्ञपुरुषस्य भक्ताः सर्वखिल्बिषैर् नादिकाल विवृद्धेर आत्मनुभव प्रतिबंध केर निखिलै पापेर विमुच्यन्ते. काय म्हणताय त्याच्यात? भगवान जे यज्ञ पुरुष हं, किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात, ते सर्व देवतांचे अधिपती आहेत. हं. मग ते काय म्हणतायत की भगवान जे आहेत सगळे देवी देवतांचे अधिपती आहेत. बर, ठीक आहे. मग ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव ते समजून सांगतात, शरीराचे जे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवता भगवंतांची सेवा करतात. है ना? तर असं हे त्यांचे अवयव आहेत हे भगवंतांचे. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, है ना? की हे जे देवी देवता आपण बघितलं की कसे अधिकारी आहेत भगवंतांचे, है ना, पुरवठा करणारे अधिकारी आहेत. आणि ते कसं भगवंतांचीच सेवा करण्यासाठी आपण बघितलं होतं माग काल, की ते सहकार्य करतात, है ना? तर भगवंतांना या भूमिकेमध्ये ते काय करतायत? सहकार्य करतायत, है ना? ते जे कार्य करतायत त्याच्यामध्ये मदत करतायत. ठीक आहे, ते अधिकारी आहेत भगवंतांचे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात. तर आता इथं भगवंतांनी साक्षात हा आदेश दिलेला आहे. हाच आदेश काय आहे म्हणतायत प्रभुपाद? वेदांमध्ये पण असा आदेश देण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा, कुठे गेले? हा, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, है ना, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होती. तर वेद आपल्याला असं कर्तव्य रूपामध्ये करायला सांगतात. त्याच्यामुळं काय होईल हो? आपल्या ज्या गरजा आहेत हे देवी देवता भागवतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवी देवतांची आपोआपच पूजा होते. आता बघितलं, हे असं हे शरीर असतं, है ना, एखाद्या व्यक्तीचं. त्याला असे हात असतात, है ना, 2 हात असतात, 2 पाय असतात, हे पूर्ण त्याचं शरीर असतं, है ना. तर हे एखाद्याच्या त्याच्या हाताची जर सेवा केली कुणी, पायाची जर सेवा केली, है ना, तर काय होतं की त्या व्यक्तीचीच सेवा होते. त्याप्रमाणे जर देवी देवतांची कोणी सेवा केली तर काय होईल? भगवंतांचीच सेवा आहे असं सांगतायत प्रभुपाद. मग पुढे काय सांगतायत? म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. तर भगवन तर काय आहे इथं? असं नाही की अवयवांची पूजा केली जसं मी आत्ता सांगितलं तसं नाहीये, है ना. कसं काय? त्या व्यक्तीची जर सेवा केली, है ना, तसं तर काय होईल? अवयवांची आपोआपच सेवा होईल, असं उलट आहे, है ना. नाहीतर काय आपल्याला वाटू शकतं, अरे अवयवांची सेवा करा म्हणजे त्या व्यक्तीची सेवा होईल. तसं नाहीये म्हणतायत प्रभुपाद, है ना. तर कसं आहे, त्या व्यक्तीची सेवा करायची, मग काय होईल? अवयवांची सेवा होते. म्हणून देवतांची वेगळी पूजा करण्याची गरज नाही. यास्तव कृष्ण भावना भावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. तर भक्त काय करतात? मग सगळं काही भगवंतांनाच अर्पण करतात. भगवंतांना अर्पण केलं म्हणजे देवी देवतांना केल्यासारखंच आहे. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराचीच पूर्वी पाप कर्मेच नष्ट होतात. असं जर केलं, आपण भगवंतांना अर्पण केलं सगळं काही, तर काय होईल? आपलं पाप नष्ट होईल, हृदय शुद्ध होईल. तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते, है ना. आणि आपण काय होईल? या 3 गुणापासून, भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्याच्यापासून पण आपण मुक्त होऊ. कारण भक्ती काय असते? दिव्य असते. ठीक आहे. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. आता उदाहरण देत आहेत की कसं बाबा
हे भक्ती केल्यामुळं काय म्हणले वर त्यांनी, भक्ती केल्यामुळं म्हणले त्यांनी की तुमची 3 गुणापासून मुक्ती होईल, नाही ना. ते 3 गुणाचा जो संसर्ग आहे, मुक्ती नाही, तो 3 गुणांचा संसर्ग जो आहे, तो संसर्ग तुम्हाला होणार नाही, है ना. संसर्ग म्हणजे काय असतो? इन्फेक्शन. ते इन्फेक्शनला आपण मराठीमध्ये संसर्ग म्हणतो. हे जे संसर्ग आहे, इन्फेक्शन आहे, ते तुम्हाला होणार नाही 3 गुणाचं. तसंच काय होतं, की जर आपण जे लस घेतो, डॉक्टर आपल्याला लस देतात, है ना. ती लस जी देतात, जंतुनाशक लस, ती काय करते, साथीच्या रोगांसाठी आपण लस घेतो, है ना. तर ही जी लस आहे ती पण आपलं संरक्षण करते. कशापासून? संसर्गापासून, इन्फेक्शन पासून, आहे ना. जे जे रोगाचं इन्फेक्शन आहे, संसर्ग आहे रोगाचा, त्यापासून आपलं संरक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न, है ना. म्हणजे भक्ती म्हणजे आता इथं काय आहे, की भगवंतांना भोग दाखवायचा आणि तो प्रसाद ग्रहण करायचा, है ना. या रूपामध्ये जर कुणी भक्ती केली, तर काय होणार आहे, ही भक्ती केल्यामुळं भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवते. तर जे भौतिक आकर्षण असतं, आसक्ती असते, त्याच्यापासून आपल्याला विरोध करण्याची शक्ती मिळते प्रसाद खाल्ल्यामुळं. तर हे महत्वाचं इथं प्रसाद ग्रहण करण्याचा फायदा सांगण्यात आलेला आहे प्रभुपादांद्वारे. ठीक आहे. म्हणून जो कृष्ण भावना भावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांनाच अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गांच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. काय म्हणतायत, की त्याच्यामुळं काय होतं, की जो व्यक्ती कृष्ण भावना भावित आहे, है ना, जो केवळ प्रसाद खातो, है ना, म्हणजे असा व्यक्ती, है ना, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गांच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. जो असा व्यक्ती जो आहे, तो केवळ प्रसाद घेतो, हं, तर तो सगळे जे भौतिक आकर्षण काय असतात, तो हे भौतिक संसर्ग आपल्या ह्या आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये, है ना, भक्तीच्या प्रगतीमध्ये काय असतात, ते अडथळे असतात. तर ह्या सगळ्या अडथळ्यांवर तो काय करू शकतो, त्यांचा सामना करू शकतो, त्यांना तो बाजूला करू शकतो, प्रतिकार करू शकतो. ठीक आहे. या उलट जो असे करीत नाही, है ना, म्हणजे काय, जो प्रसाद खात नाही, त्याचं काय होतं, प्रसाद खात नाही, त्याचे पाप कर्माचा साठा वाढतच जातो, है ना. कारण काय, तो पापच खातोय, भगवंतांना अर्पण न करता खातोय म्हणजे पापच खातोय. आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांची फळे भोगण्यास शरीर प्राप्त होते. आणि पाप कर्म जेव्हा वाढत जातात, तेव्हा काय होतं, आपल्याला निम्न योनी मिळत जातात. निम्न योनी म्हणजे काय, खालच्या, मनुष्यांच्या खालच्या ज्या योनी आहेत, है ना, पशु, पक्षी, वृक्ष, जलचर, है ना, ह्या सगळ्या योनी आपल्याला मिळत जातात पाप कर्मामुळं. आणि पुण्य कर्म केलं तर वरच्या वरच्या स्वर्गामध्ये, त्याच्यावर असं जन्म आपल्याला मिळत जातो पुण्यकर्मामुळे. भक्ती केली तर भगवंतांच्या धामामध्ये, है ना. मग आता काय म्हणतायत पुढं, भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे, तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. तर मग भौतिक जग हे काय झालेलं आहे, पूर्णपणे दोषांनी भरलेलं आहे. आणि जो भगवंतांचा प्रसाद ग्रहण करतो, है ना, तर त्याने हे प्रसाद ग्रहण केलाय, तर त्यानं काय होतं, हे जे दोषांनी भरलेलं भौतिक जगत आहे, है ना, तर तो मग ह्या दोषापासून तो प्रतिकार करण्याची त्याच्यात शक्ती येते, तो समर्थ होतो. हं. तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. हं. असे हे दोषांचा हल्ला त्याच्यावर होत नाही, है ना. पण जो असे करीत नाही, तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. हं. तर असं जर कोणी करत नसेल, है ना, तर काय होतं, की मग त्याच्यावर दोषांचे परिणाम होतात. ठीक. पुढच्या परिच्छेदात सांगतात, की वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. हं. आता
पुढच्या परिच्छेदात सांगतोय की आपल्यासाठी खाण्यासाठी काय योग्य आहे, अन्नधान्य आणि भाजीपाला. मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळे, म्हणजे फळफळावळे म्हणजे काय जोड शब्द आहे, म्हणजे फळ इत्यादी असं ग्रहण करतात. आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. तर मनुष्य आणि प्राणी काय, त्यांनी अन्नधान्य, भाजीपाला आणि फळं हे ग्रहण करायला पाहिजे, है ना. तर असं हे साधारण आहे. असं तसंच शास्त्रज्ञ पण हेच सांगते, है ना. खूप सारं संशोधन झालेलं आहे ह्याच्यावर, की कसं आपले जे दात आहेत, है ना, ते पण कसं केवळ असं हे शाकाहारीसाठीच बनवलेले आहेत, है ना. आणि जे शाकाहारी अन्न आणि मांसाहारी अन्न, है ना, शेवटी काय आपण खातो तोंडातून, है ना. एक तर आहेत की आपले दात आहेत, असे छोटे छोटे आहेत, आणि जे मांस खातात बघा, है ना, सिंह, है ना, त्यांचे दात बघा ते कसे असतात, है ना. तर त्यांनी असं मांस खाण्यासाठी, मांस कसं चिकट असतं ना, असं रबरासारखं थोडस, ते खाण्यासाठी थोडे वेगळे दात, असे मोठे टोकदार, है ना, असे दात लागतात. पण आपले तसे ह्या नाही आहेत. आणि हे पण दाखवतं की आपण कसं, हे जे भगवान प्रभुपाद इथं सांगतायत, है ना, की आपण माणसांनी केवळ असे पदार्थ, प्रकारचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. आणि मग आता समजा आतडे पण, है ना, आपले आतडे पण असे आहेत, है ना, की ते काय आहेत की ते शाकाहारी अन्नच लवकर पचवू शकतात, है ना. तर लोक मांसाहार करतात, है ना. तर जर समजा ते जर आयुर्वेदिक डॉक्टरकडे, वैद्याकडे जर गेले, तर त्यांना ते काय सांगतात की तुम्ही मांसाहार, चहा, कॉफी हे सोडा, है ना. कारण अशा गोष्टींसाठी आपले आतडे बनलेलेच नाहीये, है ना. तर जेव्हा आपण मांसाहार, चहा, कॉफी सोडू, तेव्हा ते आयुर्वेदिक डॉक्टर पण सांगतात की कसं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं पचन होईल. हे कारण आपल्या पोट, आपले आतडे हे त्याच्यासाठीच बनलेले आहेत, है ना, मनुष्यांचे. मग तेच प्रभुपाद इथं सांगतायत की जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत, है ना, त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. ठीक आहे, कारण काही लोक ऐकतच नाहीत, है ना, त्यांना कितीही सांगा तरी ते ऐकतच नाहीत, की बाबा तुम्हाला असं असं आहे, तुमचं शरीरच तसं बनलेलं आहे, है ना, तरी पण नाही ऐकले, है ना. तरी पण कोणी मांस खाल्लंच समजा, तर काय आहे, त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर, तुम्ही मांस खाल्लं, कशाचं खाल्लं हो? प्राण्यांचं खाल्लं. आणि त्या प्राण्यांना मग जगवण्यासाठी तुम्हाला काय लागेल, है ना, वनस्पती तर तुम्हाला लागतीलच, है ना. म्हणून शेवटी काय करावं लागतं, सरते शेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे, शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावं लागतं. शेवटी काय आहे हो, तुम्हाला प्राण्यावर तुम्ही अवलंबून आहेत. प्राणी काय आहेत, गवतावर अवलंबून आहेत. मग शेवटी तुम्ही काय आहे, गवत कसं येते, भगवंतांच्याच कृपेने शेतामध्ये येते, कारखान्यात येत नाही. हं? ठीक आहे. मग पुढे काय म्हणतायत, शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. शेतीचं कशामुळे उत्पादन होतं, पावसामुळे होतं, है ना. तर म्हणजे इथं काय म्हणले प्रभुपाद, तुम्ही मांसाहारी असा किंवा शाकाहारी झालात तर चांगला आहे, है ना, तुम्ही त्याच्यासाठीच बनलेले आहेत, है ना. समजा कोणी नाही झालं तर शेवटी तुम्हाला शेतीच्याच पावसावरच तुम्हाला अवलंबून राहावं लागणार आहे, वनस्पतीवर, तुम्ही कुणी असा. मग पुढे म्हणतायत, या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते, है ना. तर आपण बघितलं एक भगवंतांची लीला आहे, की पावसाचं नियंत्रण कोण करतं, इंद्र करतो. कोणती लीला आहे होती, गोवर्धन लीला. गोवर्धन. हा, काय होतं त्या लीलेमध्ये, गोवर्धन लीलेमध्ये. गोवर्धन लीलेमध्ये हम्म भगवंत गोवर्धनाची पूजा करतात, कारण त्याच्या अगोदर ते जे गोकुळातले जे लोक असतात सगळे ते पाऊस पाडण्यासाठी इंद्रदेवाची हे करतात, हा, जे इंद्रदेवासाठी इथं सांगितलं, इंद्रदेवाची पूजा म्हणजे ते यज्ञ करतात त्यांना यज्ञ संतुष्ट, करतात. हा म्हणजे त्यांनी आपल्याला संतुष्ट करावं, आहे ना, असं हा त्यांचं असतं. हा, मग काय होतं, मग ते इंद्राची पूजाच्या ऐवजी भगवंतांनी सांगितलं की इंद्राच्या पूजाच्या ऐवजी हम्म, गोवर्धन ची पूजा करायची. का तर कारण गोवर्धनच तुम्हाला सगळं काही पुरवतो ना. गायी, तुमचं जे धन हम्म, आहे, गायी, हम्म, तर गायींना चारा कोण देतो, तर गोवर्धनच देतो ना. मग हम्म. गोवर्धनाची पूजा करायला पाहिजे.
आणि मग अशा हम्म. पद्धतीने गोवर्धनाची ते पूजा गोवर्धन करतात. म्हणजे कोण आहे? म्हणजे भगवंतच आहेत ना ते. भगवंतच आहेत, है ना, अभिन्न आहेत भगवंतांपासून ते गोवर्धन. तर मग त्या भगवंतांचेच ते अवतार आहेत. कसे अवतार? सेवक अवतार आहेत, है ना. सेवक अवतार. हा, हा. भगवंतांची सेवा करण्यासाठी त्यांनी ते रूप घेतलेलं आहे. हम्म. ती सेवा करतात त्या रूपामध्ये भगवंतांची. तर मग असं त्या लीलेवरून पण आपल्याला समजतं की कसं हे देवी देवता नियंत्रण करतात. आणि अजून समजतं की हे देवी देवता सगळे काय आहेत? भगवंतांच्याच अधिपत्याखाली आहेत. भगवंतांनी ठरवलं तर हे देवी देवता त्यांच्या समोर काहीच करू शकत नाही. आणि ह्याने कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर भगवंत त्याच्यावर नक्कीच उपाय शोधून काढतील, है ना. जसं त्यांनी 7 दिवस, है ना, दिवस रात्र त्या ठिकाणी पाऊस पाऊस पाडलेला आहे. आणि भगवंतांनी गोवर्धन उचलून त्याच्या खाली सगळ्यांना आश्रय दिलेला आहे, है ना. दिलेला आहे. आणि 7 दिवसांनी शेवटी काय झालेला आहे त्याचा परिणाम? हे देवताच थकून गेलेले आहेत, है ना, तेच निराश झालेले आहेत. त्यांच्याकडचं सगळं पाणी वगैरे संपलेलं आहे, है ना, शक्ती त्यांची संपलेली आहे, है ना. तरी पण भगवंतांना ते काही करू शकले नाहीत. तर हे आपल्याला समजून येतं की इथं एक दोन गोष्टी, की यज्ञ पण आपल्याला यज्ञाचं पण इथं चक्र समजून येतं या लीलेमध्ये. आणि अजून काय समजून येतं की हे जे देवी देवता आहेत ते शेवटी भगवंतावरच अवलंबून आहेत. ते भगवंतांचेच अधिकारी आहेत, है ना. आणि काय अजून समजतं की भगवंतांचीच पूजा केल्यावर आपल्याला इथं सांगितलं प्रभुपादांनी काय होतं, त्यांच्या अवयवांची पूजा आपोआपच होते. भगवंतांची पूजा केली तर हे देवी देवता संतुष्टच होतात. हे सगळ्या गोष्टी आपल्याला या लीलेमधून ह्या जे आपण इथं शिकतोय, भगवंत आपल्याला जे सांगतायत ते सगळे आपल्याला दिसून येतात या लीलेमध्ये, है ना. मग पुढं काय म्हणतायत की भगवंतांना यज्ञाद्वारेच संतुष्ट करता येते, है ना. तर भगवंतांना समजलं बाबा आपल्याला की भगवंतांना संतुष्ट झाले तर हे देवी देवता पण होतील. तर आपण बघितलं होतं की यज्ञ दोन दोन गोष्टीसाठीच असतं, एक तर भगवंतांच्या किंवा देवी देवतांच्या प्रसन्नतेसाठी. बरं, समजा आपण यज्ञ केलं, कुणाच्या प्रसन्न आपल्याला आता कळालं की कुणाच्या प्रसन्नतेसाठी करायचं? भगवंतांच्या. मग केलं आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ केलं, आणि त्याच्यामुळेच ते संतुष्ट होतील, अन्य कोणत्या गोष्टीनं नाही. यज्ञ म्हणजे काय? कसं होतं यज्ञ? विहित कर्मामुळं, है ना. तर हे पण आपण या श्लोकात बघितलं. म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल. तर जिथं काही दुर्भिक्ष आहे, टंचाई आहे, है ना, तर आपले प्रभुपादांचे जे गुरु आहेत, है ना, तर कोण आहे? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. तर ते काय म्हणायचे? या जगामध्ये कोणत्याही गोष्टीची टंचाई नाहीये, है ना. टंचाई आहे ती फक्त कशाची आहे? केवळ कृष्ण भावनामृताची टंचाई आहे, असं ते म्हणायचे. तर हे आपल्याला इथं समजून येत, है ना. कसं काय हो टंचाई नाहीये? जर समजा कुणी कृष्ण भावनामृताचा म्हणजे भक्तीचा जर कुणी अभ्यास केला तर काय होईल? त्याच्याद्वारे यज्ञ होऊन जाईल, है ना. भगवंत संतुष्ट होतील. भगवंत संतुष्ट झाले की बाकी सगळ्याच गोष्टी आपल्याला ते मिळून जातील. देवी देवता संतुष्ट झाले की आपला जे सामान्य गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या मिळून जातील. त्याच्यामुळं इथं काय आहे की जर एखादा व्यक्ती यज्ञ करत राहिला, है ना, तर तिथं त्याच्याकडे टंचाई असणारच नाही. त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडणारच नाही. हा प्रकृतीचा नियमच आहे, है ना. हा नियम आहे. तर त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही भक्तांना. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे. तर त्याच्यामुळं काय आहे? तर इथं जे प्रत्येक युगानुसार जे यज्ञ सांगितलेत, है ना, तर तर या युगामध्ये कोणता आहे यज्ञ? संकीर्तन यज्ञ. तर हा यज्ञ आपले जे काही टंचाई आहेत अन्नधान्याच्या, पाण्याच्या, ज्या काही समस्या आहेत, है ना, तर त्यापासून तो आपल्याला दूर करेल, असं हे 14वा श्लोक सांगितलं. ठीक आहे, मग पुढचा श्लोक बघूया. पुढचा श्लोक काय म्हणतायत हे ह्याच्याबद्दलच सांगणार आहेत. आपण बघितलं की 16 पर्यंत हाच विषय आहे, है ना. तर काय म्हणतायत पुढच्या श्लोकामध्ये? कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. काय म्हणते? वेदांमध्ये नियत कर्म सांगण्यात आली आहेत, है ना. काय आहेत नियत कर्म? सगळ्यांसाठी वेगवेगळी आहेत, है ना. तर ती कोणासाठी काय कर्म आहेत ती वेदात सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि वेद साक्षात पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून प्रकट झाले आहेत, है ना. आणि वेद आणि भगवान काय तर अभिन्न आहेत. पुढं 15व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतील वेदेश्च सर्व अहमेव वेद्यो, है ना. मी आणि वेद काय आहेत? अभिन्न आहेत, है ना. ते माझ्याकडूनच प्रकट झालेत, ते माझंच एक रूप आहे. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. तर त्याच्यामुळं हे जे भगवंत आहेत सर्वव्यापी आहेत, है ना, ते ब्रह्मतत्व. तर हे यज्ञांचं जे कर्म आहे त्यांच्यामध्येच ते काय आहेत? उपस्थित आहेत, स्थित आहेत, है ना. कशामुळं मग? कारण यज्ञकर्म केल्यामुळंच ते प्रसन्न होणार आहेत, है ना. आणि ते सगळ्या ठिकाणी आहेत, है ना. भगवंत जर सर्वव्यापी आहेत तर ते यज्ञकर्मामध्ये पण असतीलच, है ना. तिथं ते आहेत. ठीक आहे. असं हे भाषांतर आहे. ठीक आहे. तात्पर्य वाचा कोणीतरी. कोण वाचतं? आहेत का कुणी? आहे ऐकते का? हा, हा. हरे हं. कृष्ण. हा वाचा. हरे कृष्ण. यज्ञात कर्म किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्ट प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदामध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद हे सर्व कर्मविधीचा संहिता आहे. वेदाच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनाधिकृत किंवा पाप कर्म म्हटले जाते. म्हणून कर्माच्या प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदामधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातूनच प्रकट झाले आहे. असे म्हटले आहे की अस्य महत्वभूतस्य निश्वसितम एदत ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो वेदार्थो विंग रस. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. बृहदारण्यक उपनिषद 4:5-11. भगवंत हे सर्वशक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्वशक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छ्वासद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे असेच म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदामध्ये असे मार्गदर्शन दिले, त्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीत सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदाची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावनाभावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचाच अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता तात्पर्य बघूया. तर या श्लोकामध्ये आपल्याला काय लक्षात आलं की जर कोणी यज्ञ आहे ना, यज्ञ करणं म्हणजे काय? यज्ञाचं जर कर्म जर कोणी केलं आहे ना, यज्ञ जर कोणी केलं जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, है ना, ते जर कोणी केलं तर ते काय आहे? भगवंतांचीच इच्छा आहे, है ना, की आपण सगळ्या जीवांनी वेदांचे कर्म करावे, वेदामध्ये जे सांगितलं आहे, है ना. कारण काय आहे की हे आपल्याला शुद्ध करणार आहे आणि हे
दिव्य आहे. असं आपण समजलं भाषांतरामधून. तर आता तात्पर्यामध्ये म्हणतायत की यज्ञ अर्थात कर्म, म्हणजे यज्ञासाठी जे कर्म केलेलं आहे ना, अर्थ त्याच्यासाठी है ना, यज्ञासाठी, किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आहे ना, त्यालाच काय म्हणायचं, यज्ञासाठी जे कर्म केले, म्हणजेच त्याला दुसरं नाव काय, श्रीकृष्णांच्या संतुष्टी, त्यांच्या प्रसन्नतेसाठी जे एक कार्य केले आहे, विस्तृत वर्णन या श्लोकात केले आहे ना, त्यालाच आपण यज्ञकर्म म्हणायचं सांगितलं. हे श्लोकाचा विषय पहिल्या वाक्यात सांगितलं प्रभुपादांनी. जर आपल्याला यज्ञ पुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल, तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. तर भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ, भगवंतांना जर संतुष्ट करणारं कर्म तुम्हाला जर करायचं असेल, तर ते कुठून कळेल तुम्हाला, ते मार्गदर्शन तुम्हाला कुठून घ्यावे लागेल, तर ते तुम्हाला शास्त्रांमधून घ्यावं लागेल, वेदांमधून घ्यावं लागेल. तर त्याच्यामुळं वेद काय आहेत, त्याला सांगितलं की कर्म कसे करायचे, कर्मांची विधी काय आहे, ह्याची ते संहिता आहे. ठीक आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पाप कर्म म्हटले जाते. आता इथं प्रभुपाद सांगतायत की वेदांमध्ये तुम्हाला सांगितलंय बाबा की कर्म तुम्ही कसं करायचं है ना, त्याचं मार्गदर्शन. वेद कसे आहेत आपण काय सांगतो सोप्या भाषेमध्ये, याचे शास्त्र कसे आहेत है ना, कसे आहेत, मॅन्युअल प्रमाणे आहेत है ना, असं आपण म्हणतो. एखादी वस्तू आपण जेव्हा विकत घेतो है ना, तर त्याच्यामध्ये त्या वस्तू सोबत एक काय असतो, बॉक्स असतो, डब्बा असतो, आणि त्या डब्यामध्ये आपल्याला ती वस्तू कशी वापरायची है ना, त्याचं काय दिलेलं असतं आपल्याला, एक मार्गदर्शन पत्रिका असते है ना, तिचं नाव काय, मॅन्युअल. बरोबर आहे. तर हे जे मॅन्युअल आहे, तर ते काय आहे, शास्त्र. त्याला काय म्हणू शकतो आपण मॅन्युअलला, म्हणजे हस्तलिखित वगैरे, म्हणजे हाताने लिहिलेलं आहे, नाही मॅन्युअल असं. तर म्हणून कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. तर मॅन्युअल ते काय असतं, ते आपल्याला मार्गदर्शन करतं की ती वस्तू कशी वापरावी. तर मग ते आपल्याला वाचावं लागेल आणि मग त्या पद्धतीनं ती वस्तू वापरावी लागेल. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावे लागते है ना. आता आपल्याला ह्या देशामध्ये राहायचंय, ह्या देशामध्ये पण आपण कसं राहायचं बाबा, कोणत्या नियमाचं पालन करायचं आपण है ना? ते आपल्याला कसं कळेल, देशाची जी घटना आहे, राज्यघटना, तर ती आपल्याला पाहावी लागेल. ह्या देशाचं जे संविधान आहे है ना, जे नियम आहेत, घटना आपण तिला म्हणतो, तर ते आपल्याला वाचावं लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला या देशामध्ये राहावं लागेल. तर तसंच आपल्याला भगवान जर या सृष्टीमध्ये राहायचं, ही सृष्टी कोणी बनवली, भगवंतांनी बनवली. या सृष्टीच्या नियमानुसार आपण कर्म केलं पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्वसितम एतद यदृग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वांगी रसः, असं म्हणतात. जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. ठीक आहे. हे जे वेद आहेत है ना, तर हे भगवंतांपासूनच आपण अगोदरच बघितलं हे की त्यांचंच रूप आहेत आणि त्यांच्यापासूनच, त्यांच्या श्वासातून ते प्रकट झाले. तर कसं, आता आपल्याला वाटतं की वेदांमध्ये तर काय लिहिलंय है ना, हाताने लिहिलंय, पण इथं तर म्हटलंय की ते श्वासातून प्रकट झाले है ना,
श्वासातून तर काय हवा मध्ये बाहेर जाते, कसं बाबा ह्यांच्या श्वासातून शब्द आहे ना, श्वासातून एखाद्या वेळेस हवा बाहेर येऊ शकते, मध्ये जाऊ शकते, शब्द कसे आले आहे ना, ते तर लिहिलेले आहेत, अक्षर आहेत आहे ना. आता जसं मी तुम्हाला इथं अक्षर दाखवतोय स्क्रीनवर आहे ना, तर अशी अक्षर आहेत वेद म्हणजे, हे त्यांच्या कसं प्रकट झाले श्वासातून. श्वासातून तर आपल्या हवा होते, हे कसं समजायचं? हे ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे की ते सर्व शक्तिमान आहेत, आणि ते सर्व शक्तिमान असल्यामुळं अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती, असं हे ब्रह्मसंहितेतला श्लोक आहे. तर त्यांचे जे अंग आहेत है ना, तर ते सर्व शक्तिमान असल्यामुळं ते काय करतायत, आपल्या जे इंद्रियांचे कार्य असतात है ना, जसं आपण डोळ्यानं बघतो, नाकानं श्वास घेतो, तोंडानं बोलतो, हे जे इंद्रियांचे जे कार्य आहेत है ना, तर ते काय करू शकतात, जे सर्व शक्तिमान जे व्यक्ती आहेत है ना, तर ते काय करू शकतात की असं बदलू शकतात, की ते डोळ्यांनी पण बोलू शकतात है ना, आणि तोंडानी पण, म्हणजे आपण पण तोंडानी श्वास घेतो, पण तोंडानी पण बघू शकतात है ना, असं त्यांचं कार्य आहे सर्व शक्तिमान व्यक्तींचं. तर दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासोश्वासाद्वारे बोलूही शकतात है ना, आणि डोळ्यांद्वारे गर्भधारणही करू शकतात है ना. वास्तविकपणे असे म्हटले जाते की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा झाली. आपली उत्पत्ती कशी झाली, तर शास्त्रांमध्ये असा शब्द आहे, स इक्षित, असं शब्द आहे. स म्हणजे काय, तो. इक्षित म्हणजे त्यांनी पाहिलं. कोण पाहिलं? भगवंतांनी पाहिलं. हे भगवंतांनी पाहिलं, कशावर पाहिलं? पृथ्वीकडे पाहिलं. आणि काय झालं? सगळ्या जीवांची उत्पत्ती झाली, असं सांगितलं जातं. म्हणजे कशी होती जीवांची उत्पत्ती, तर त्याच्यासाठी जनेंद्रिय लागतात. पण इथं काय केलं भगवंतांनी, जनेंद्रियांच्या विना है ना, केवळ डोळ्यानं फक्त पाहून तिथं काय केलेली आहे, गर्भधारणा केलेली आहे है ना. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले. हे सगळं आधी भगवंतांनी केलं, आणि मग जे जीव उत्पन्न झाले त्यांच्या गर्भस्थ झाल्यानंतर त्यांना काय केलं, हे वेदांद्वारे मार्गदर्शन केलं, वेद उत्पन्न करून त्यांच्या श्वासाद्वारे, ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील. आणि ज्याचा आपण उपयोग केला, वेदांचा उद्देश काय आहे, तर आपल्याला जे हे कर्मबंधन आहे त्याच्यातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. आणि वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. तर काय म्हणतात प्रभुपाद इथं है ना, जे बद्ध जीव असतात ते काय करतात, ते आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, भौतिक भोगासाठीच ते कार्य करतायत है ना. पण समजा योगायोगानं त्यांचं भाग्य असेल तर त्यांना असे वेद प्राप्त झाले है ना, आणि मग काय, जरी ते कितीही आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी है ना कार्य करत असले तरीही ते काय करू शकतात की त्यांचे असे हे जे कार्य आहेत हे चुकीचे आहेत हे ते समजू शकतात, आणि नंतर मग बरोबर कार्य करून काय करू शकतात, ते भगवंतांकडे परत जाऊ शकतात है ना. आपण पण आधी बघू शकतो की आपण भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर है ना, अशाच काही ना काही वेगवेगळ्या विकृत कार्यामध्ये लागलेलो होतो है ना. मग आपल्याला समजलं की हे आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण कार्य करतोय, विकृत कार्य करतोय, हे चुकीचं आहे. आणि मग हे संपल्यानंतर आपण सोडून दिलं पाहिजे हे कार्य है ना, हे चांगलं नसतं विकृत असल्यामुळं, आणि आपण भगवंताकडे परत जाण्यासाठी भक्तीचं कार्य केलं पाहिजे. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते है ना. असं हे मोक्षाचं कार्य करणं, भक्तीचं कार्य करणं ही खूप एक दुर्मिळ संधी आहे है ना, ही पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून कृष्ण भावना भावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती
अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे है ना. त्याच्यामुळे हे दुर्मिळ आहे है ना. पुन्हा पुन्हा ही संधी मिळणार नाही आपल्याला. आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की असं आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, आपल्या भोगासाठी कार्य करणं हे चांगलं नाहीये. आणि त्याच्यामुळं आपण हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य केलं पाहिजे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात है ना. आता एवढा वेळ कुणी म्हणू शकतं की बाबा आता एवढा वेद तर मी कसं वाचणार, एवढा वेळ नाही. ते मग प्रत्यक्ष ते काय करू शकतात, भक्ती करायला सुरुवात करू शकतात, हरिनाम घ्यायला सुरुवात करू शकतात है ना. भगवंतांना भोग दाखवून प्रसाद बनवायला सुरुवात करू शकतात. असे जे भक्तीचे प्रत्यक्ष कार्य आहेत है ना, भगवंतांच्या अर्चा विग्रहाची सेवा हे करू शकतात. असे हे भक्तीचे प्रत्यक्ष कार्य ते करून भक्ती करणं सुरू करू शकतात. ह्याच्यासाठी तर काही अभ्यासाची आवश्यकता नाही. तर हे जे तत्व आहेत ते आपल्याला स्वीकारायचे, त्यांचा अंगीकार करायचा आहे. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. जर असं कुणी वेदांचा अभ्यास केला नाही है ना आणि प्रत्यक्ष रूपानं जर त्यांनी भक्ती केली तरी पण ते योग्यच आहे असं प्रभुपाद सांगतात. ठीक आहे. तर भगवंत इथं सांगतायत आपल्याला की असं यज्ञ करा, तीच माझी इच्छा आहे. तुमची जरी इच्छा असेल है ना तरी ते सकाम जरी असेल तर तुम्ही यज्ञ करा. भगवंतांसाठी यज्ञ केल्यामुळं ती इच्छा काय होईल, शुद्ध होईल आणि त्या इच्छेमुळं बंधन राहणार नाही. अजून मग आता सांगतायत की कसं आध्यात्मिक लाभ काय आहे ते पण आता पुढच्या श्लोकामध्ये इथं भगवंत सांगतायत. काय म्हणतायत भगवंत, एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह यह अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. काय म्हणते, हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित, वेदांद्वारे जे सांगितलंय है ना त्याचं यज्ञचक्राचं पालन करत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. काय सांगितलं हो, वेदांमधलं यज्ञचक्र भगवंतांनी आधीच सांगितलं. काय आहे ते यज्ञचक्र, काय आहे यज्ञचक्र? समजलं का कुणाला? काय सांगितलं यज्ञाबद्दल, भगवंतांनी काय सांगितलं आतापर्यंत? सांगा कुणी, काय सांगितलं हो यज्ञाबद्दल भगवंतांनी? यज्ञाबद्दल सांगितले प्रभूजी की आपण म्हणजे भगवंतांच्या भक्ती केल्यामुळे, विग्रह सेवा वगैरे केल्यामुळे आपली इच्छा जी आहे ती शुद्ध होते. म्हणजे आपण भक्ती केल्यामुळे, जप वगैरे केल्यामुळे, विग्रह सेवा केल्यामुळे आपली इच्छा शक्ती शुद्ध होते आणि त्याचं होतं की मग त्याच्यामुळे आपल्याला हे बंधन लागत नाही कुठल्याही प्रकारचं, इच्छा शुद्ध झाल्यामुळे. बरोबर. ठीक, आणखीन काय सांगितलं? बरोबर. आणखीन कोण करायला सांगितलं हे यज्ञ? यज्ञ कोण करणार? हे सगळे जीव है ना, सगळे जे जीव आहेत ते यज्ञ करणार है ना. आणि ते तर तुम्ही सांगितलं ते तर बरोबरच आहे, पण प्रत्यक्ष रूपामुळे काय झालं, यज्ञ केल्यामुळे भगवंतांनी काय सांगितलं तुम्हाला काय प्राप्त होईल? यज्ञ केल्यामुळं तुमची जी आपल्यातली इच्छा शक्ती जी आहे ती सगळ्या शुद्ध होतील ते आणि तर आहे, आपल्याला तुम्ही सांगितलं, पण दुसरं ते तर सांगितलं तुम्ही. तर काय सांगितलं की ते पाऊस पडेल है ना? बरोबर, यज्ञापासून पाऊस प्राप्त होईल है ना. आणि
ते मग पावसापासून काय प्राप्त होईल? अन्न. अन्नधान्य फळे. अन्न प्राप्त होईल. अन्नापासून मग जे जीव आहेत त्यांना ते जगतील. बरोबर आहे, जीव जगतील इथं. मग आता इथं जे यज्ञ आहे ना, मग यज्ञ करण्याच्या अगोदर कसं आपण यज्ञ करू शकतो? यज्ञ आपण कसं करू शकतो? हरिनाम यज्ञ कीर्तन. हा, हरिनाम ते तर आहे, म्हणजे यज्ञाचं कर्म करून आहे ना, यज्ञाचं कर्म करून आपण यज्ञ करू शकतो. बरोबर आहे. आणि हे यज्ञ कर्म आपल्याला कुठून कळतं की असं कर्म करायचं, हरिनाम घ्यायचं? कुठून कळतं आपल्याला हे? आपल्या शास्त्रांमधनं. हा, वेदांमधलं, शास्त्रांमधलं आहे ना, वेदांमधनं. आणि हे वेद कुठून आलेत? भगवंताच्या श्वासातून. बरोबर आहे ना, भगवंतांपासून आलेत है ना, वेद भगवंतापासून, हे कृष्णापासून. भगवंताच्या अभिन्न आहे. बरोबर आहे, अभिन्न आहे है ना. आणि हे जीव जो आहे है ना, अशा प्रकारे जर त्यांनी यज्ञ केलं है ना, तर शेवटी हे जे जीव जे आहेत हे पण कुठून आलेले? भगवंतापासून है ना. आणि असं जर यज्ञ केलं तर ते पण भगवंताकडेच जातात. तर हे सगळं चक्र आहे ना, भगवंतापासूनच सगळे वेद येतात, जीव येतात, आणि सगळे हे यज्ञ केल्यामुळे जीव पण भगवंताकडेच जातो. हे काय गोल असंच हे घुमत असतं आहे ना, असं नाही की दुसरीकडे कुठं जातं. त्याच्यामुळे ह्याला चक्र म्हटलं आहे ना. हे असं हे चक्र आहे. इथं जे हे मी काढून दाखवलं तुम्हाला आहे ना, तिथं इथं जे सांगितलंय त्यांनी की जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्रांचे आहे ना, तर हे जे चक्र आहे हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे. ह्या यज्ञचक्राचे जर पालन आपण केलं आपल्या मनुष्य जीवनामध्ये, नाही आता इथं दुसरी सांगतायत, ज्यांनी हे यज्ञचक्राचं पालन नाही करत, तर ते काय करतायत? पापमय जीवन जगतायत. आणि आपण जर हे पालन केलं तर आपण काय करतोय? पुण्य करतोय, पाप करत नाही. ठीक आहे, समजलं? हे जे ह्या श्लोकात सांगितलं यज्ञ, काय सांगितलं? हे यज्ञचक्र, इथं शब्द आला यज्ञचक्र. हे सांगितलं तुम्हाला की काय आहे हे यज्ञचक्र. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्यामुळे व्यर्थच जीवन जगते. तर हे जे यज्ञचक्राचं जे पालन करत नाहीत, यज्ञचक्राचं जे पालन करत नाहीत, तर ते काय करतायत? लोक पापकर्म करतायत. आणि मग पुढे अजून काय सांगितलंय? इंद्रिय तृप्ती मुळे ध्येय कार्य केल्यामुळं है ना, त्यांचं जीवन व्यर्थच आहे है ना. केवळ त्यांच्याद्वारे तिथं काय होते? पापच होते. असं हे भाषांतर आहे. वाचा कोणीतरी तात्पर्य. वाचू का? वाचा वाचा. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमांनुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हींपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहे त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावना भावित नाही ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत, म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते.
या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनाचेच आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंत आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता काय म्हणतायत प्रभुपाद तात्पर्यामध्ये? श्लोक तर आपल्याला आपण बघितलं. तर तात्पर्य: काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. लोक काय म्हणतायत की खूप कष्ट करा आणि काय करा, इंद्रिय भोग घ्या, है ना. सोमवार ते शुक्रवार, है ना, तुम्ही काय करा, खूप काबाड कष्ट करा, है ना, खूप मेहनत घ्या. आणि लोक काय म्हणतात मग पुन्हा, आणि शनिवार रविवार काय करा, इंद्रिय भोग करा, आराम करा, सुट्टीच्या दिवशी भोग घ्या, इकडं तिकडं फिरा, है ना, वेगवेगळे पदार्थ खावा, असं भोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी. तर भगवंत म्हणतायत की हे चुकीचं आहे बाबा. कसं, आता बघूया. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जर समजा एखादा विद्यार्थी आहे, तो शाळेत जातोय, तर त्याचं काय आहे, तो चांगल्या पद्धतीनं भोग कसा घेऊ शकतो, है ना. जो त्याचा अभ्यासाचा वेळ आहे त्याच्यामध्ये त्यानं अभ्यास करून, है ना, परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन, है ना, चांगली नोकरी लावून, तर तो चांगल्या प्रकारे जीवनाचा भोग घेऊ शकतो. बरोबर आहे. पण तोच जर विद्यार्थी आहे, है ना, तो ज्याला त्या आई वडिलांनी त्याला शिकायला ठेवलेला आहे, तर ते त्याला काही महिन्याला पैसे पाठवत आहेत, है ना, तर तो त्या पैशांना काय करतोय, त्याची उधळपट्टी करतोय, है ना, ते आनंद उपभोगण्यामध्ये घालवतोय, इकडं तिकडं खेळण्यामध्ये, है ना, सिनेमा बघण्यामध्ये, है ना, असं तो घालवतोय. तर मग काय होतं त्याच्यामुळं, तो चांगल्या प्रकारे भोग घेणं आहे का? नाही. तोच जर व्यवस्थित आपला अभ्यास करण्यामध्ये जर त्यांनी शक्ती वापरली तर तो आणखीन चांगल्या प्रकारे भोग घेऊ शकतो. तर ते असं आहे, है ना. जे लोक हे भगवंतांचा जो नियम आहे तो न पाळता, है ना, हे जे चक्र भगवंतांनी सांगितलं, यज्ञ चक्र, ते जर व्यवस्थित पालन केलं लोकांनी, म्हणजे ते कसं, त्या चांगल्या अभ्यासू विद्यार्थ्यासारखे ते आहेत, है ना, जे भगवंतांचे यज्ञ चक्राचं जे पालन करत आहेत ते, है ना. आणि मग तसं जर केलं तर काय होणार आहे की ते व्यवस्थितपणे, आहे ना, उपभोग घेऊ शकतील, है ना. तर नाहीतर जर त्यांनी यज्ञचक्राचं पालन नाही केलं तर ते पाप कर्म करतायत, है ना, आणि त्यांना वाटेल की ते आत्ता भोग घेत आहेत, पण त्यांना कळेल की जेव्हा त्यांची परीक्षा येईल, या विद्यार्थ्याला कळेल की आत्ता तर मी वर्ग पण बुडवतोय, है ना, आणि मग हे पण करतोय, चांगलं मनोरंजन पण माझं चालू आहे, खेळ पण चालू आहे, है ना. पण जेव्हा परीक्षा येईल तेव्हा त्याला कळून येईल की मग काय होणार आहे, है ना, परीक्षेचा निकाल आल्यावर तर आणखीन जास्त कळून येईल. तर त्याचप्रमाणे, है ना, मग ह्या लोकांचं असंच आहे, है ना, की जेव्हा त्यांना मृत्यूच्या वेळेस मग कळून येईल की त्यांचा पाप कर्माचा हिशोब झाल्यानंतर, है ना, की त्यांना पुढचं शरीर कसं मिळणार, तेव्हा ह्या लोकांना कळून येईल. तर तो अधिकाधिक पापी होत गेल्यामुळे अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्ही पैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. तर हे जे मनुष्य जीवन आहे, है ना, तर ते कशासाठी आहे? योग करण्यासाठी आहे. जे काही आपली श्रद्धा आहे, है ना, आपल्याला कर्मयोगावर श्रद्धा असेल, ज्ञानयोगावर असेल किंवा भक्तियोग, है ना, तर काहीतरी करा, है ना, कोणता तरी योग तुम्ही करा. असं हे इंद्रिय तृप्तीमध्ये राहण्यापेक्षा तुमच्या श्रद्धेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीतरी करा, भक्ती करा, ज्ञानयोग करा, काहीतरी अध्यात्माचं कार्य करा.
पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञाचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. हे जे अध्यात्मवादी आहेत, अध्यात्माचं जे कार्य करतायत, हे कार्य काय पाप आणि पुण्याच्या पलीकडं आहे, है ना. मग त्यांना हे वेदांचे नियम, त्यांना वेगवेगळे नियम आहेत त्यांच्या त्यांच्या योग पद्धतीनुसार. म्हणजे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत, त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे, है ना. म्हणजे केवळ भौतिकवादी लोक आहेत सुरुवातीला, है ना, केवळ इंद्रिय तृप्तीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी खूप हे यज्ञचक्र आवश्यक आहे. म्हणजे अगोदरच काही योगा पद्धतीमध्ये आहेत, काही भक्तीमध्ये आहेत, है ना, कर्मयोगात आहेत किंवा ज्ञानयोगात आहेत, अशा लोकांसाठी हे यज्ञचक्र एवढं महत्वाचं नाहीये असं म्हणतात. तर कर्माचे विविध प्रकार आहेत. बरं, ठीक आहे. कर्माचे जे विविध प्रकार आहेत, पण जे कृष्ण भावना भावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहे, है ना. म्हणजे जे कृष्ण भावना भावित नाहीत, म्हणजे जे भक्तीमध्ये नाहीयेत, ते लोक काय करतायत, इंद्रिय विषयामध्ये दंग आहेत. कशामुळं असं प्रभुपाद म्हणतायत, याचं कारण आपण आधी बघितलेलं आहे. का बरं असं असतं की जे कृष्ण भावना भावित नाहीयेत ते इंद्रिय विषयात का दंग असतात? दुसऱ्या अध्यायात पण बघितलंय आपण त्याचं कारण, आणि तिसऱ्या अध्यायात पण आपण त्याची चर्चा केलेली. आठवतंय कुणाला? का बरं असं म्हणतायत प्रभुपाद की जे कृष्ण भावनेमध्ये नाहीयेत, है ना, ते इंद्रिय विषयात दंग आहेत, है ना. ठीक आहे, मी सांगतो, दुसऱ्या अध्यायातलं पण सांगतो आणि तिसऱ्या अध्यायातलं पण सांगतो. कारण दुसऱ्या त्यांच्याकडे अध्याय वेळ असतो, भरपूर वेळ असतो त्यांच्याकडे. बरोबर आहे, हे व्यावहारिक कारण आहे, बरोबर आहे, है ना. तर त्यांच्याकडे वेळ असतो. ठीक. पण भगवंतांनी काय सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायात आणि तिसऱ्या अध्यायात, प्रभुपादांनी आणि भगवंतांनी? बरोबर आहे, तुम्ही सांगितलेलं पण आहे. बरोबर आहे, ते आपण व्यावहारिक प्रॅक्टिकली बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते. तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं, तिथं इंद्रिय निग्रह करण्याचा विषय आला होता दुसऱ्या अध्यायाच्या 64व्या श्लोकाच्या आसपास, है ना. तर इंद्रिय निग्रहाचा विषय आला होता. तर त्याच्यामध्ये जे भक्त असतात, है ना, ते काय करतात, भक्त नाही, तिथं काय सांगितलंय, स्थितप्रज्ञ, है ना, जे स्थितप्रज्ञ असतो, है ना, तर तो काय करतो, आपल्या इंद्रियांना काय करतो, त्याचा निग्रह कसा करतो, इंद्रियांना काय करतो, परम सत्याच्या सेवेमध्ये, है ना. जे स्थितप्रज्ञ असतो त्याने काय केलेलं असतं, निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करून पूर्णत्व प्राप्त केलं. कर्मयोगाचा अभ्यास. पूर्णत्व प्राप्त केलेलं असतं. आणि मग तो स्थितप्रज्ञ काय करतो, आपल्या इंद्रियांना काय करतो, परम सत्याच्या भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. बरोबर आहे. आणि तिथं एक विषय आला होता की इंद्रियांना काय पाहिजे असतं, काय पाहिजे असतं इंद्रियांना, रस पाहिजे असतो. हा, आला होता ना विषय, आठवते? तर मग रस किती प्रकारचा असतो, भौतिक आणि दुसरा कोणता असतो, अध्यात्मिक. आध्यात्मिक. हा आध्यात्मिक. भौतिक आणि हा, आध्यात्मिक. बरोबर आहे, है ना. मग जर ह्यांनी इंद्रियांना परम सत्याच्या भगवंतांच्या सेवेत जर लावलं तर त्यांना कोणता रस मिळेल, आध्यात्मिक होईल, आध्यात्मिक हा. रस होईल. आणि इंद्रिय बिना रसाचे राहू शकतात का हो? नाही राहू शकत, त्यांना काही हा ना काहीतरी इच्छा असते त्यांची, काही हा ना काहीतरी भोग करायचाच असतो. हा, रस त्यांना, बिना रसाचे ते राहू शकत नाही. मग राहू आता शकत. इथं लिहिलेलं, प्रभुपादांनी लिहिलेलं वाक्य वाचा. तर ज्यांचा कृष्ण भावना भावित नाही, म्हणजे ज्यांना आध्यात्मिक रस मिळत नाही, तर ते शांत बसतील का हो? नाही बसणार. हा, तर मग ते काय करतील, मग इंद्रिय विषयात दंग होतील, है ना. त्याच्यामुळं प्रभुपाद असं वाक्य लिहित आहे ना, की ज्याच्यामुळं जर एखादा जर व्यक्ती आहे, त्याचे इंद्रिय आध्यात्मिक रसात नाहीये, तर तो भौतिक रसाच्याच मागे जाणार. हे झालं दुसऱ्या अध्यायातलं. मग तिसऱ्या अध्यायाचं काय सांगितलं, एक श्लोक आला होता, कितवा, 7वा आहे की 8वा आहे तो श्लोक,
की नाही कश्चित क्षणमपि. हम्म. कितवा आहे तो? बघतो मी पुस्तकात. 5 आहे. 5वा आहे का? हम्म. हो. हम्म. काय आहे? नाही कश्चित क्षणमपि जातु कर्मस्य. एक मिनिट मी काढतो. बरोबर आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशम कर्म सर्व प्रकृती जैर्गुणै. तर काय म्हणतायत की प्रत्येक व्यक्ती हं, प्रकृतीचे जे गुण त्यांनी प्राप्त केलेले आहेत त्याच्यानुसार कर्म करत असतो. हं. तर कर्म करणं त्याला भाग पडतं, जबरदस्ती त्याला कर्म करावंच लागतं. तो शांत बसूच शकत नाही. हं. एक क्षण पण एक व्यक्ती तो शांत बसूच शकत नाही, है ना? त्याच्यामुळं आपल्याला बनवलंच असं आहे भगवंतांनी आपल्या इंद्रियाला, की आपण शांत बसू शकत नाही. हं. तर आपण कोणतं ना कोणतं तरी कर्म करतच राहणार. जर आपण आध्यात्मिक कर्म नाही केलं तर काय होणार? आपण स्वाभाविक आहे की आपण काय करणार? भौतिक कर्म करणार. हं. बिना कर्म करता आपण राहू शकत नाही. त्याच्यामुळं असं लिहित आहेत की जर आपण आध्यात्मिक कर्मात नाहीये तर आपण काय आहेत? इंद्रिय विषयामध्ये आहेत. म्हणून त्यांना पुण्यकर्म करणे जरुरीचे असते, है ना? तर जे लोक भक्ती करत नाहीत त्यांनी कमीत कमी काय केलं पाहिजे? पुण्यकर्म तरी बाबांनो करा. भक्ती केला तर खूप चांगला आहे, है ना? पण मग पुढे काय म्हणतायत? यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. तर हे जे यज्ञ पद्धती अशी आहे की त्याचं पूर्ण पॅकेज आहे ना? त्या यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे म्हणजे त्याचं योजना अशी आहे ना? की त्या योजनेमध्ये काय आहे की जो व्यक्ती इंद्रिय तृप्तीत आहे ना? तर त्याला कसं होतं? त्याच्या इच्छा पण पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि त्या पूर्ण होतात आणि शुद्ध पण होतात. हं. आणि मग काय होतो? तो व्यक्ती कर्मफलांमध्ये न गुरफटता हं, तृप्त करू शकतो. हं. मग पुढं काय म्हणताय? त्याची शुद्धी पण होऊ शकते. हं. कर्मफलांमध्ये गुरफटत नाही म्हणजे कर्मबंधनात गुरफटत नाही. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. है ना? हे जे जग आहे, त्याची जी प्रगती आहे, समृद्धी आहे, ते आपल्यावर नाही तर भगवंतांवर अवलंबून असते. आपण बघितलं, मग सगळ्या गोष्टींचा पुरवठा कोण करणार आहे? भगवंतच करणार आहे. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. हं. हे देवी देवताच त्या तिथं भौतिक जगातल्या वस्तूंचा पुरवठा करणार आहेत आणि हे जग चालणार आहे. हं. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे, है ना? तर हे कृष्ण भावनेचंच एक आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होतो, तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित बनते, है ना? जर प्रत्यक्ष कुणी कृष्ण भावनेमध्ये येऊ शकत नाही, तर काय होईल? असं लोक यज्ञ करतील आणि यज्ञ करून त्यांचं हृदय शुद्ध झाल्यानंतर मग ते भक्तीत येतील, है ना? जर त्यांचा डायरेक्ट भक्तीवर श्रद्धा नाही आली तर मग ती श्रद्धा त्यांचं शुद्धीकरण झाल्यावर उत्पन्न होईल. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचरण संहिताच मानले पाहिजे. पण यज्ञ केल्यानंतर जर तो भक्त बनत नसेल तर त्याला आपण भौतिकच समजावं. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती खुंटीत न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीने काय केलं पाहिजे की केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच नाही भौतिक कार्यापर्यंतच न ठेवता आपण भक्ती प्राप्त केली पाहिजे. ह्या भौतिक कार्यांच्या पुढे आपण गेलं पाहिजे, है ना? तर इथं आपला एक विषय संपलेला आहे, है ना? तर भगवंतांनी सांगितलेलं आहे 16व्या श्लोकामध्ये. तर 1 मिनिटामध्ये मी आलो, एक ब्रेक घेतो, है ना? 1 मिनिटामध्येच मी आलो. आपण पुढे चालू ठेवूया.
हरे कृष्ण. तर आता आपण आता हे 3ऱ्या अध्यायामध्ये बघितलं की जे लोक निष्काम कर्म करू शकत नाही, है ना, तर त्यांच्यासाठी भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही काय करा, हे यज्ञ करा, है ना. त्याच्यामुळे तुमची जर काही इच्छा असेल, सकाम कर्म असेल, तर ती भौतिक इच्छा पण तुमची पूर्ण होईल आणि तुमचं हृदय पण शुद्ध होईल. असं आतापर्यंत भगवंतांनी ह्या 16व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ठीक. हम्म. हम्म. तो आता निष्काम कर्मयोगी, है ना. आता हे जे आहे सकाम कर्मयोग्याबद्दल सांगितलं भगवंतांनी 10व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत. आता पुन्हा भगवंत काय करतायत, वापस येत आहेत कुणावर, निष्काम कर्मयोगावर. तर आता समजा निष्काम कर्मयोगाला जर वाटलं, भगवंतांनी सांगितलं 9व्या श्लोकामध्ये, या 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतांनी, ते सारमध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं की हे जे निष्काम कर्मयोग आहे त्याचाच मार्ग श्रेष्ठ आहे. कशापेक्षा श्रेष्ठ आहे, कशापेक्षा श्रेष्ठ आहे सांगितलं, कर्म न करण्यापेक्षा. म्हणजे त्याला काय म्हणायचं, कर्म न करण्याला कोणता योग म्हणायचं, बुद्धियोग. त्याचा काय अर्थ असतो खरा अर्थ, बरोबर. बुद्धियोग म्हणजे अर्जुनानं तो चुकीचा अर्थ समजला. ठीक आहे, निष्काम कर्म करणं श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलं. पण जो व्यक्ती निष्काम कर्म करतोय, है ना, तर त्याची काही इच्छा असते का, हो असतात ना. निष्काम कर्म करतोय त्याची नसतात. हा नाही 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 नाही. हा, नाही तर मग निष्काम सॉरी कसं, सॉरी, हा नसतात हा नसतात त्याच्या इच्छा काही, त्याला हा काहीच इच्छा नसतात. मग तो कशासाठी करावं, मग त्यांना जर समजा म्हणला मी निष्काम कर्मी आहे, मला काहीच इच्छा नाही, मग मी कशाला कार्य करू, असा जर समजा त्या निष्काम कर्म्याला प्रश्न आला. त्याला असा प्रश्न येत नाही, कारण तो भगवंताच्या संतुष्टीसाठीच कार्य करत राहतो. हा त्याच्यामुळे असे प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येत नाहीत निष्काम कर्म करणाऱ्याच्या. हा, पण हे आपण बघितलं की हे जो निष्काम कर्म आहे तो दोन त्याच्या परिस्थिती असू शकतात, है ना. तर काय आहे, तो भक्त असू शकतो, बरोबर आहे ना, किंवा काय आहे, भक्त नसू पण शकतो, बरोबर आहे. हे भक्त तो असू शकतो आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय असतो, तो भक्त नसतो. तुम्ही जसं म्हणलं की तो भगवंतांच्या सेवेत असेल आणि भगवंतांसाठी निष्काम भावातून कार्य करत असेल, तर तो काय होईल, संतुष्ट होईल, है ना. मग तो त्याला काही इच्छा नसेल. पण समजा तो निष्काम कर्मयोगी आहे आणि तो भक्त नाही, तर मग तो कोणासाठी कार्य करतोय, निष्काम भावानी. मी सांगितलं होतं आधी, जो निष्काम कर्मयोगी असा जो भक्त नाहीये तो कुणासाठी कार्य करतो, परम सत्यासाठी, है ना. त्याला माहित असतं की हे जे जग आहे, है ना, ते कुणाच्या तरी आधिपत्याखाली चालतंय, है ना. भक्ताला माहित असतं की ते कृष्णाच्या आधिपत्याखाली चालतं. पण हे जे आहे, जे लोक भक्त नाहीत त्यांना माहित नसतं की हे सगळं भगवंत चालवतायत, है ना. त्यांचं असतं की कोणीतरी आहे बाबा, तो दिसत नाही, कोण आहे तो माहिती नाही, है ना, पण कोणीतरी आहे, एक परम सत्य आहे, परम भगवान आहे, असं ते म्हणतात. त्या परम सत्यासाठी ते करतात ते, बरोबर आहे. जे भक्त नाही पण निष्काम, केवळ ते निष्काम कर्मी आहेत. समजलं हे, आधी पण मी सांगितलं होतं, आठवलं का. तर हे असे जे लोक असतात जे भक्त नाहीत, है ना, पण निष्काम कर्मी आहेत, त्यांच्या मनात असे प्रश्न येतात, है ना. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की भक्तांच्या मनात असे प्रश्न येत नाही, कारण ते संतुष्ट होतात भगवंतांची सेवा करून.
आणि हे निष्काम कर्मी तर आहेत पण भक्त नाही. तर ते परम सत्यासाठी कार्य करतात आणि त्यांच्या मनात असे प्रश्न येतात की ते कर्मयोग करत असताना, कर्मयोगी आहेत ना ते, मग कर्मयोग करत असताना त्यांच्या मनात येतं, अरे मी तर, माझी तर काहीच इच्छा नाही, मग मी का कर्म करू बाबा, असं त्यांना वाटतं. तर आता हे आपले पहिले 6 अध्याय काय आहेत, कर्मयोग आहेत ना, त्याच्यामुळे कर्मयोगाबद्दल भगवंत आता इथं विस्तारानं सांगतायत, डिटेलमध्ये सांगतायत. असं जर समजा त्या निष्काम कर्मयोगाच्या मनात इच्छा आली आहे ना, मी निष्काम कर्मयोग करूच का, माझी तर काही इच्छाच नाहीये, मी कर्मच का करू मग. त्याला समजवण्यासाठी आता भगवंत या 17व्या श्लोकापासून, असा जर कोणी निष्काम कर्मयोगी असेल, ते 17व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत, किती श्लोक आहेत ते, 16 श्लोक. या 16 श्लोकामधून आता असं सांगणार आहेत की जो निष्काम कर्मयोगी आहे त्यांनी का बाबा ते करत राहावं, निष्काम कर्मयोगाचा जो मार्ग आहे ते त्यांना का सोडू नये, तोच मार्गावर त्यांनी का चालत राहावं. ठीक आहे, हे ते सांगणार आहे. समजलं. आता इथं विषय काय आहे, भगवंत कोणत्या विषयावर बोलणार आहे, कोणी सांगा तुमच्यापैकी. आता इथं 17व्या श्लोकापासून कोणत्या विषयावर बोलणार आहे, कोण सांगतं. निष्काम कर्मयोगाबद्दल. कधी काय गरज होती, मग आधी पण ते बोललेत ना, पण आता विशेष काय बोलणार आहे तिथं निष्काम कर्मयोगावर. मी कर्म का करू, किंवा मी कर्म, माझी इच्छा नसताना सुद्धा मी का कर्म करू, माझ्याबद्दल निष्काम म्हणजे. बरोबर, म्हणजे ज्याची इच्छा नाही ना, असा व्यक्ती, अशा निष्काम कर्मयोगांना प्रश्न पडला. काय प्रश्न पडला की मी का कर्म करू, इच्छा नाही तर, है ना, इच्छा असेल तरच कर्म करतो. आता इथं मी बसलोय, है ना, मला इच्छा झाली की मला पाणी प्यायचं, है ना, तरच मी काय करणार, असं माझा ग्लास घेणार, है ना, आणि तो उचलणार, कर्म करणार, है ना, हे ग्लास उचलण्याचं कर्म करणार, तोंडाला लावण्याचं कर्म करणार मी, इच्छा असेल तर. समजा माझी इच्छाच नाही मला पाणी प्यायचंय, तर मी का कर्म करू हे पाणी पिण्याचं, असं त्यांना प्रश्न पडलेला आहे. त्याला आता हे समजावत आहे. ठीक आहे, तर आता बघा काय म्हणतायत भगवंत. एवढं समजलं सगळ्यांना. आता पुढे म्हणतायत, यस्त्वात्म रतिरेव स्यादमृतश्च मानवः आत्मनेव च संतुष्टस् तस्य कार्यम न विद्यते. भगवंत काय म्हणतायत की, पण जो आत्म्यातच रममान झालेला आहे, आत्म्यातच रममान झाला आहे, त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे, आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी झाला आहे ना, त्याला काही कर्तव्य राहत नाही. तर भगवंत म्हणतायत की बरोबर आहे, असा प्रश्न जो ते पडलाय है ना, तो काय आहे, त्याला काहीच इच्छा नाहीये, तो आत्म्यामध्येच काय आहे, रममान आहे, निष्काम कर्मयोगी. तो स्वतः मध्येच आत्मसंतुष्ट आहे, त्याला काहीच इच्छा नाही, है ना, त्याला पाणी प्यायची पण इच्छा नाही. तो म्हणेल की मी फक्त तोंड उघडेल, है ना, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाणी आपोआपच माझ्या तोंडात पडेल, असं त्याचं असतं. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, मी स्वतःमध्येच संतुष्ट आहे. आणि त्याचं जीवन काय आहे, आत्मसाक्षात्कारी आहे, त्याला पूर्ण साक्षात्कार झालाय, है ना, की मी शरीर नसून आत्मा आहे, है ना, आणि माझं जे जीवन आहे ते मी काही खाऊ किंवा न खाऊ, आपल्याला वाटतं की आपण खाल्लो नाही, उपाशी राहिलो तर आपल्याला पोषक अन्न पदार्थ नाही मिळणार आणि आपण मरून जाणार, नाही असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे आपण खातो भूक लागल्याने, है ना, आणि आपण राहू पण शकत नाही, आपल्यामध्ये एवढी शक्ती नाही, आपण एवढे आत्मसाक्षात्कारी नाही, आपल्याला एवढा साक्षात्कार नाही झाला की आपण शरीर नसून आपण आत्मा आहे. ह्याला काय झालंय, आत्मसाक्षात्कारी आहे तो पूर्ण, त्याला साक्षात्कार झालाय की आपण शरीर नसून आत्मा, त्याच्यामुळे तो बिलकुल घाबरत नाही, है ना. मग खायला भेटेल न भेटेल, आपोआप जे पाहिजे ते येईल माझ्याकडे, जे मला आवश्यक आहे माझं शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी, जे भगवंत मला पाठवतील, आणि भगवंतच मला हे, म्हणजे परमसत्य, भगवंत तर त्याला माहित नाही, परमसत्य तो म्हणतो की परमसत्याच्या इच्छेनुसारच मी राहणार आहे, है ना, जे काही परमसत्याच्या मनात आहे ते होईल, त्याच्यामध्येच तो समाधानी असतो, है ना. आणि अशा व्यक्तीला काही कर्तव्यच राहत नाही, है ना, ज्याच्यासाठी शरीर आहे, है ना,
तर आपल्याला हे शरीराची काळजी घ्यावी लागते, है ना. जो शरीराच्या वर उठलाय, है ना, त्याला काहीच कर्तव्य नसतं, है ना. हे सगळे जे कर्तव्य असतात, है ना, हे हे माझा धर्म आहे, है ना, हे आहे, हे कशासाठी आहेत हे सगळे कर्तव्य? हे जेणेकरून आपण सगळ्यांनी आपल्या शरीराची योग्य काळजी घेऊ, है ना. त्याच्यामुळे हे सगळे भौतिक कर्तव्य आहेत. पण हे शरीराचीच ज्याला काही काळजी नाही, त्याच्यासाठी हे शरीराच्या संबंधित काही कर्तव्य नाही आहेत, असं सांगते. की जो हे प्रश्न पडलाय निष्काम कर्म्याला, है ना, की बाबा असं झालं तर भगवंत म्हणतायत ठीक आहे, है ना, बरोबर आहे. अशा व्यक्तीला काही कर्मच नसतं, कर्तव्यच नसतं, है ना. तर कार्य करायचं असेल तर काहीतरी कर्तव्य पाहिजेत ना. एकतर व्यक्ती आपल्या इच्छेनं कार्य करतो किंवा कर्तव्य करतो, है ना. जसं आईला खूप त्रास होत असतो, है ना, तरी पण ते काय करते, उठून स्वयंपाक करते, है ना. वडिलांना पण त्रास होत असतो, तरी त्यांनी बाहेर जाऊन पैसे कमवतात, है ना. तर हे काय करतो आपण, कर्तव्यामध्ये करतो. इथं आपली इच्छा नाही, है ना, तरी पण आपण काय करतो, इच्छा नसताना पण आपण कर्तव्य म्हणून कार्य करतो, है ना. जेणेकरून काय होईल, की आपल्याला माहिती आहे की जर आपण जाऊन बाहेर पैसे नाही कमवले तर काय होतं, की मग आपण योग्य पद्धतीनं आपल्या शरीराचा आणि आपल्या परिवाराचा आपण सांभाळ नाही करू शकणार, है ना. त्याच्यामुळे आपण एक कर्तव्याच्या रूपाने करतो. आणि जो शरीराच्या वर गेलाय त्याला हे कर्तव्य पण राहत नाही, असं ह्या श्लोकामध्ये सांगतंय. समजलं तात्पर्य वाच. वाचा कुणी तर लवकर. हरे कृष्ण वाचू प्रभूजी. वाचा. हा, हे आता तुमच्या स्क्रीनवर वाचते, माझ्याकडे लाईट नाहीये. ठीक आहे, ठीक. हा, तात्पर्य: जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट आहे, त्याला इतपर काही कर्तव्य करावायचे राहत नाही. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे हजारो हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनामध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. पण आता इथं काय सांगतायत प्रभुपाद, आता आपण बघितलं की श्लोक जो कोणाबद्दल आहे, निष्काम कर्म्याबद्दल आहे. पण प्रभुपाद आता इथं सांगतायत की भक्तीला इथं समावेश करतायत प्रभुपाद. आणि काय म्हणतायत की जो कृष्ण भावना भावित आहे, म्हणजे जो भक्त आहे, तो काय करतो, जो भक्तीचे जे कार्य आहेत, है ना, कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे भक्तीचे जे कार्य आहेत, है ना, त्याला इतः परह काही कर्तव्य करावायचे राहत नाही. भक्तीचे कार्य करत असल्यामुळे तो त्याच्यामध्येच समाधानी असतो, भक्ती करण्यामध्ये, है ना. जो पूर्णपणे, है ना, आता आपल्याला वाटेल की आपण पण भक्ती करतोय, है ना, पण आपण एवढे समाधानी नाही आहेत, आपण साधक आहेत. पण प्रभुपाद इथं काय सांगतायत की जो मनुष्य पूर्णपणे, हे जो पूर्णपणे आपण, म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित नाहीये, आपण साधक असल्यामुळे आपण प्रयत्न करतोय पूर्णपणे. पण जेव्हा आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ तेव्हा काय होईल की आपण या भक्तीच्याच कार्यामध्ये, भक्ती सोडून दुसरं काही करण्याची आपली इच्छाच होणार नाही, असे. ठीक आहे, हे भक्तीबद्दल सांगतायत प्रभुपाद. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे हजारो हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्धता, मलिनता त्याच्या हृदयातून तत्काळ धुतली जाते. जसं आपण माहितीये, भक्ती जर आपण केली व्यवस्थित, पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालो, आपलं हृदय शुद्ध होणार है ना. हे सगळं जे घाण आहे, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया, है ना. तर आपण भागवतांचं श्रवण केलं, भक्ती केली तर हे सगळे अभद्र निघून जाणार. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते.
असं जर कोणी भक्ती केली, त्याच्यामधली अशुद्धी गेली, तर त्याला समजून येईल की बाबा मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंत माझे मालक आहेत, हे पूर्ण त्याला ज्ञान होईल. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते. मग त्याला समजून येईल, है ना. त्याला कोणी सांगावं लागणार नाही की बाबा तुझं हे कर्तव्य आहे, तस त्याला समजून येईल की माझं काय कर्तव्य. आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही, है ना. अशा व्यक्तीला काही नियम नसतात वेदांचे वगैरे, तर तो आपला स्वतःहूनच तो भक्ती करतो. असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही. असा जो भक्तीमध्ये व्यक्ती असतो तो कधीच भौतिक कार्य करत नाही. मदिराक्षी आणि इतर प्रलोभनामध्ये पण तो कधीच, जे काही पण प्रलोभन असतील ह्या भौतिक जगतातले काही पण असू शकतो, है ना, त्याच्यामध्ये तो कधीच भाग घेत नाही. तर तो श्लोक सांगत होता निष्काम कर्माबद्दल, पण प्रभुपादांनी भक्तांचं सांगितलं. ठीक आहे. मग पुढचा श्लोक बघू. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रय. तर काय म्हणतायत पुढं. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तर आत्मसाक्षात्कारी जो व्यक्ती आहे, कोण, निष्काम कर्मयोगी, त्याला साक्षात्कार झालेला आहे. अशा व्यक्तीला, मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. त्याचा काही हेतू नसतो, कर्म करण्यामागे त्याचा काही उद्देश हेतू नसतो, त्याला काही फळाची अपेक्षा नसते. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. तर ते कर्म करण्यासाठी कारण नाही त्याला, बरोबर आहे, समजलं. पण ते कर्म न करण्यासाठी पण आता दुसरं आणतायत भगवंत. ठीक आहे, तुला कर्म करायला तर काही अडचण नाही, है ना, पण केल्यावर पण त्याला अडचण नाही ना, असं सांगितलं भगवंत. तर ठीक आहे, बरोबर आहे, त्याची काही इच्छा नाही, त्याच्यामुळे त्याला कर्म का करावं हे पण. आणि समजा त्यांनी केलं तर त्याचा त्याला काही त्रास तर नाही, एवढं तर कळालं. मग पुढं काय म्हणतायत, त्याचबरोबर इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. त्याला कर्म करायची आवश्यकता नसते, केलं तरी त्याला काही फरक पडत नाही. आणि तो दुसऱ्या प्राणी मात्रावर, दुसऱ्या जीवांवर तर अवलंबूनच नसतोच, त्याला आवश्यकताच नसते, गरज नसते त्याची. तो स्वतःच वरच अवलंबून असतो. तो जाणतो, शास्त्र वाचतो आणि स्वतःच तो निष्काम कर्म करतो. दुसऱ्यांनाच मदत करतो, स्वतःला त्याला दुसऱ्यांची मदत घ्यायची गरज नाही. ह्याच्या असं बोलतो भगवंतांनी, असं सांगितलं. तात्पर्य छोटच आहे, मी वाचतो. तर काय म्हणतायत तात्पर्यामध्ये. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. तर आता इथं प्रभुपाद थोडंसं मिक्स करतायत निष्काम कर्मयोगी आणि भक्तियोगी मध्ये. तर काय म्हणतायत प्रभुपाद, आत्मसाक्षात्कारी जो मनुष्य आहे, म्हणजे आता इथं भक्तीमधून आत्मसाक्षात्कार झालेला असं म्हणतायत प्रभुपाद, आणि निष्काम कर्मामुळे नाही. समजा एक भक्ती करून एखादा व्यक्ती आत्मसाक्षात्कारी झालाय, तर आता इथं काय म्हणतायत, तर अशा व्यक्तीला तर काहीच बंधन राहत नाही, काहीच कर्तव्य राहत नाही. केवळ भक्तीच तो स्वतःहूनच बंधन घालतो भक्तीवर, त्याला काही बंधन राहत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. तर प्रभुपाद सांगतायत की कृष्ण भावना, भक्ती म्हणजे निष्क्रियता नाही, म्हणजे सगळी कामं सोडून द्यायचे असं नाहीये. भक्ती म्हणजे काय आहे, तर भगवंतांची प्रीतीपूर्वक सेवा, असं लिहितात प्रभुपाद. भगवंतांची प्रीतीपूर्वक सेवा करणं म्हणजेच काय, भक्ती आहे. सेवा करायची म्हणजे काय, निष्क्रिय राहून कसं जमेल, काहीतरी सेवा कार्य करावंच लागेल, नाहीतर सेवा होणारच नाही. ठीक. कृष्ण भावना भावित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. तर हा जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे, किंवा जो देवता आहे,
हे सॉरी, किंवा नाही, जो कृष्ण भावना भावित म्हणजे जो ती करतोय व्यक्ती है ना, तर तो व्यक्ती काय करतो, दुसऱ्या लोकांची किंवा देवी देवतांची मदत घेत नाही है ना. भक्तांची घेतो ते है ना, पण भक्तांची गुरूंची मदत घेतो, पण आता हे दुसऱ्या व्यक्तींची सांगते है ना, अभक्तांची मदत नाही घेत. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. भक्तीमध्येच तो कार्य करतो आणि ते त्याचे कर्तव्य असं म्हणून तो पूर्ण करत असतो. तर इथं पण प्रभुपादांनी काय केले, भक्तांबद्दलच सांगितले. पण श्लोकामध्ये काय चर्चा होती आपण बघितलं की निष्काम कर्माबद्दल चर्चा होती. ठीक आहे, आता पुढचा श्लोक बघूया आपण काय म्हणतायत. तस्मात् सक्तः सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तर काय म्हणते, म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तर आता इथं भगवंत म्हणतायत, काय म्हणतायत की तुला काही कर्तव्य नाहीये, तुला आसक्ती पण नाहीये, पण तू जर कर्म केलास तर काय होईल, तुला परम आपनोती पुरुष है ना, तर परम पुरुषाची, परम सत्याची तुला प्राप्ती होईल, परमेश्वराची तुला प्राप्ती होईल. तर त्या निष्काम कर्मयोगाला भगवंत इथं सांगतायत की बाबा तुला तर कर्तव्य नाही, तुला काही इच्छा नाही, तू आत्मसाक्षात्कारी आहेस है ना, तुला काही आसक्ती नाही, पण तुला कर्तव्य नाही, पण तुला कर्तव्य नसताना पण जर तू कर्म म्हणून कार्य केले, सॉरी कर्तव्य हे तुझ्यासाठी नाही, पण तरी पण तू जर कर्तव्याच्या रूपानं कार्य केलास तर काय होणार आहे, तुला परमेश्वराची प्राप्ती होणार. तर निष्काम कर्म राहिलास तू है ना, केवळ निष्काम कर्मीच राहिलास तर काय होईल, तुझं हृदयच शुद्ध होत राहील, पण तुला परमेश्वराची प्राप्तीच नाही होणार. तू कार्य जर नाही केलास तर है ना. पण काय आहे, तुला कर्तव्य तर नाही, पण तू समज तसं हे माझं कर्तव्य आहे है ना, कारण तुला त्याच्यातून काही पाहिजे नाही ना, कार्यामधून तुला तर काही मोबदला नाही पाहिजे, तुझी काही कामना नाही, तू निष्काम आहेस, पण हे तुझं कर्तव्य नसताना तू ते तसं समज आणि असं समजून जर तू कार्य केलास निष्काम भावानं तर काय होईल, तुला परमेश्वराची प्राप्ती होईल. समजलं भाषांतर? वाच कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. वाच. तात्पर्य. भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेष वाद्यासाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रित्यर्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येय प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण प्रित्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पाप कर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात, परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलाच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्ण प्रित्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं पण प्रभुपाद थोडस भक्ती बद्दलच सांगतायत है ना. सुरुवात करतात प्रभुपाद, तर काय म्हणतायत प्रभुपाद, भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहे. हे तर आपल्याला माहिती आहे, भक्तांना भगवंतच श्रेष्ठ आहे. तर निर्विशेषवाद्यांसाठी म्हणजे कोण आहेत हे निर्विशेषवादी, कोण मायावादी. हे निर्विशेषवाद्यांसाठी मायावाद्यांसाठी काय पाहिजे असतं, त्यांना मुक्ती पाहिजे असतं, त्यांना भगवंतामध्ये विलीन व्हायचं पाहिजे, मोक्ष. भक्तांना काय पाहिजे असतं, मायावाद्यांना मोक्ष पाहिजे, मग भक्तांना काय पाहिजे,
भक्तांना भगवंतांची सेवा पाहिजे असते. हा, भक्तांना भगवंतांची सेवा पाहिजे असते, बरोबर आहे. भगवंतांचं म्हणून सानिध्य. हा, भगवंतांचा संघ असेल तरच आपण त्यांची सेवा करू शकतो. कधी कधी काय असतं, ते विरहामध्ये पण ते करतात सेवा, नाही ना, पण त्यांचा उद्देश काय असतो, की सेवा पाहिजे. जिथेही संघामध्ये असेल तर चांगलंच, विरहामध्ये पण ते करायला तयार असतात. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली आहे ना, कर्मफलांवर आसक्ती न ठेवता, तर मग त्याच्यामुळं आहे ना, जर एखादा मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली आहे ना, आणि तो कर्मफळांवर आसक्त नाही, तर त्याला म्हणजे काय, कर्मफळावर आसक्त नाही म्हणजे तो निष्काम आहे. आणि असा निष्काम व्यक्ती श्रीकृष्णांप्रित्यर्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो. तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो, है ना. तो जो भक्त निष्काम भावाने कार्य करतोय, कशासाठी करतोय, त्याला भगवंतांच्या भक्तीमधून काही पाहिजे नाही. भक्त पण वेगवेगळे असतात, है ना. भक्तीमध्ये येतात, त्यांना त्याच्यातून काही पाहिजे असतं. पण आता प्रभुपाद सांगतायत की इथं असा भक्त आहे ना, की त्याला भक्तीच्या बदल्यात काहीच पाहिजे नाही. मग त्याला का का भक्ती करतोय तो, केवळ श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ, श्रीकृष्णांना चांगलं वाटावं, ते प्रसन्न व्हावे, है ना, त्यांच्यासाठी हे अनुकूल आहे म्हणून मी भक्ती करतो. किंवा कृष्ण भावना भावित कर्म करीत असतो, नाही ना. तो कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करतो. समजा कृष्णानं ते कळालं नाही त्याला श्रीकृष्णांची काय इच्छा आहे, तर तो काय करतो, काहीतरी कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काहीतरी भक्तीचं कार्य करतो, है ना. भक्तीचं कार्य करतोय आणि त्या कार्यातून त्याला काय पाहिजे, मोबदला काही नको, त्याच्यामध्ये त्याची काही कामना नाही, असा निष्काम भक्त आहे. सकाम भक्त नाही तो, है ना, निष्काम भक्त आहे. तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो. असा जो निष्काम भक्त आहे ना, तो काय करू शकतो, जीवनाचं जे ध्येय आहे तिथपर्यंत तो प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले. आता इथं ह्या युद्धभूमीवर पुढं सांगतील भगवंत, है ना, माझ्या प्रसन्नतेसाठी युद्ध कर असं सांगतील. अजून सांगितलं नाही, है ना, पण गीतेत सांगितले. कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. तर स्पष्ट आहे, आपल्याला माहिती आहे, आपण आधी ऐकलेलं आहे की गीतेत सांगितलंय की बाबा अर्जुनानं युद्ध करावं असं श्रीकृष्णांची इच्छा आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्याच्यामुळे ते सांगतात की माझी इच्छा म्हणून तू कर्म कर. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे. युद्ध न करणे, हिंसा न करणे हे चांगलं आहे ना, स्वतःसाठी चांगलं आहे वैयक्तिक दृष्टीवर. परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पण एखाद्यानं जर परमेश्वरासाठी कर्म केलं तर काय, त्याला स्वतःसाठी मग त्याची काहीच अपेक्षा नाही राहणार. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म, जे भगवंतांनी करायला सांगितलंय, भक्ती कर्म है ना, हेच काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात असलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात. तर आपण बघितलं आधी पण, मागं पण सांगितलं होतं 2-3 श्लोकापूर्वी पण, है ना, बहुतेक 15व्या किंवा 16व्या श्लोकामध्ये इथं पण सांगितलं होतं की हे जे यज्ञ कर्म आहे ना, ते कोणासाठी आहे, ज्यांची काही इच्छा आहे, कामना आहे, सकाम लोकांसाठी आहे. भक्तांसाठी हे यज्ञ कर्म नाहीये, है ना, असं सांगितलं होतं स्पष्टपणे. परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. हे जे भक्तीचं कर्म आहे ते काय, पाप पुण्याच्या वर आहे, आपण म्हणतो ना भक्ती, तर शुभ आणि अशुभच्या, पाप आणि पुण्याच्या वर असते ही भक्ती. तर कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफळांवर मुळीच आसक्ती नसते. तर जे कृष्ण भावनेमध्ये असतात है ना, जे कृष्ण भावना भावित होतात है ना, तर त्यांना कर्मापासून वापस काहीच पाहिजे नसतं. कारण तो केवळ
श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करीत असतो. त्याला बदल्यामध्ये काही पाहिजे नसतं, है ना. त्याला केवळ श्रीकृष्णांच्याच आवडीसाठी, प्रेमासाठी त्याला कार्य करायचं असतं. सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी पूर्णपणे अनासक्तच असतो. तो जो भक्त आहे असा, तो केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच कार्य करतोय आणि केवळ भक्तीचेच कार्य करतोय, है ना. असा जो भक्त आहे तो काय आहे? अनासक्तच आहे, है ना. तो पण निष्कामच आहे, असं सांगितलं. ठीक आहे. आता मागच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं भगवंतांनी? तुझ्यासाठी काहीच कर्तव्य नाही. 3 श्लोक झाले आतापर्यंत, है ना. त्याच्यामध्ये काय सांगितलं? बाबा तुझ्यासाठी काहीच कर्तव्य नाही, तू पूर्ण आत्मसाक्षात्कारी आहेस, तुला काहीच इच्छा नाहीये. तरी पण काय सांगितलं भगवंतांनी मागच्या श्लोकात? का कर्म कर म्हणले भगवंत? ऐकतायत ना सगळेजण? हा प्रश्न. काय म्हणले भगवंत? का बरं केलं पाहिजे निष्काम कर्मयोग्यानं कर्म? कारण की कर्म तर करणं सगळ्यांची आवश्यकता आहे ना. नाही, त्याची नाहीये ना, निष्काम कर्मयोग्याची नाहीये. का त्याला सांगितलं? तो शरीराच्या वर आहे ना, ते पण सांगितलं भगवंतांनी. त्यामुळे त्याची भगवंताच्या आवश्यकता प्रसन्नतेसाठी, हम्म भगवंतांनी दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी. नाही, ते तर भक्त करतो ना. निष्काम कर्मयोग्यासाठी काय सांगितलं? ते तर भक्तासाठी झालं. हे भक्त हं, श्रीकृष्णांच्या प्रीत्यर्थ करतो तो. हं. मग निष्काम कर्मयोग्यासाठी काय सांगितलं कृष्णानं मागच्या श्लोकामध्ये? परम सत्यासाठी. हा, बाबा तुझी तर तुला काही कर्तव्य नाही, पण तू का कर? हे कर्तव्य तुला नसताना तू कर्तव्य समजून कर. ते नाहीये पण तिथं समज ते आहे तुझं. कशासाठी कर? मग कर्तव्य समजून मी का करू? बाबा ते नसतानाच मी का तसं समजू? असं जर त्याने विचारलं तर भगवंत काय म्हणतायत की कर्तव्य समजून तू कर तुझ्यासाठी नसताना, कारण तू तर शरीराच्या वर आहेस, त्याच्यामुळे तुला काही कर्तव्य नाही. पण ते तसं समजून जर तू केलास तर काय होईल? परमेश्वर प्राप्ती होईल. परमसत्याची, परमेश्वराची तुला प्राप्ती होईल. त्यांच्यासाठी प्राप्ती कर. होईल. त्यांच्या प्राप्तीसाठी कर. समजा तू नुसतंच निष्काम कर्म केलास, है ना, तर काय होईल? ते पण व्यर्थच आहे. तुझं नुसतं हृदयच शुद्ध होईल, है ना. तुला परमेश्वर भेटणारच नाही. काय फायदा ते निष्काम कर्म करून? त्याच्याऐवजी काय कर? कर्तव्य समजून कर आणि तुला असं एवढं झालंय. इथपर्यंत आहेत सगळेजण सोबत, है ना. आता पुढं काय होतंय ते बघा. पुढं काय म्हणतायत? कर्मणैव हि संसिद्धिम आस्थित जनकादयः लोकसंग्रहम एवापि संपश्यन्न कर्तुमर्हसि. भगवंत काय म्हणते? तर अशा प्रकारचं कर्म कुणी केलंय का, असा प्रश्न येऊ शकतो. बाबा त्यांच्यासाठी कर्तव्य नव्हतं, नाही ना, त्यांनी कर्तव्य समजून कर्म केलंय परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, है ना. असं कुणी उदाहरण आहे का? तर आता त्यांची उदाहरणं भगवंत या श्लोकात देत आहेत. तर त्याच्यामध्ये काय म्हणतायत भगवंत? तर जनक राजा, जनक आदी राजांनी, जनक आणि आणखीन काही राजांनी, आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. अशा लोकांसाठी काही कर्म नव्हतं. हे सगळे जे राजे होते, जनक आदी राजे, है ना, ते काय होते? पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी होते. ते पूर्णपणे शरीराच्या स्तराच्या वर होते. तरी पण त्यांनी काय केलं? आपली नियत कर्मे केली, है ना. कशासाठी? सिद्धी प्राप्त. काय आहे सिद्धी? परमेश्वराची प्राप्ती. ह्यांच्यासाठी त्यांनी कर्म केली. म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे. तर त्याच्यामुळं तू काय कर? एकतर तुला पण परमेश्वराची प्राप्ती होईल आणि तुझं बघून तू चांगले कर्तव्य करतोयस, तुझं हे चांगलं उदाहरण बघून आता जो राजा असतो, है ना, तर आपण काय म्हणतो? यथा राजा तथा प्रजा, है ना. जशा पद्धतीनं राजा कार्य करतोय, है ना, राजा जर निष्काम असेल तर प्रजा पण निष्काम व्हायला एक त्यांना प्रेरणा मिळते प्रजेला, है ना, निष्काम कर्म करण्यासाठी. त्या पद्धतीनंच तर जर समजा देशाचा राजाच निष्काम कर्मामध्ये आहे जनकासारखे, तर हे जे राजे आहेत
त्यांच्यासारखं जर तू कार्य केलास तर हे निष्काम कर्मयोगी आहे. तू पण जर कर्तव्य समजून, तुला नसताना कर्तव्य समजून आहे ना कार्य केलास परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे ना. आणि दुसरं कारण आता इथं भगवंत देत आहेत आहे ना, तुला तर कर्तव्य नाही आहे ना, पण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कर असं आधी सांगितलं. आता इथं काय सांगतायत, दुसऱ्यांना, लोकांसाठी एक चांगलं उदाहरण म्हणून आहे ना, जेणेकरून तुला बघून लोक कर्तव्य करतील है ना. त्यांना काय माहित की तू कशासाठी कार्य करतायस, पण तू चांगलं कार्य करतोयस म्हणून दुसरे पण तुला बघून करतील, त्याच्यासाठी म्हणून कर. असंच ते सांगतायत, त्या निष्काम कर्मयोग्याला समजावून सांगतायत भगवंत. ठीक आहे. वाचा तात्पर्य. वाचा तात्पर्य. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? हा वाचा वाचा. जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जनक राजा हे सीता देवीचे पिता आणि भगवान श्री रामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते. परंतु ते मिथिलेचे म्हणजे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यायचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चयी होता. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता काय म्हणतायत प्रभुपाद आपण बघूया. तर प्रभुपाद म्हणतायत की जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते, पण वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. हे बघितलं आपण. ते जे आत्मसाक्षात्कारी असतात त्यांना काही नियम नसतो, शरीराचे काही नियम नसतात. हे जे शरीर स्तरावर आहेत त्यांना कर्तव्य असतात. हे आपण विस्तार आधी केलेला आहे त्याचा. पुढं काय म्हणतायत, तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता. त्यांनी का केलं बाबा, कर्तव्य नाही म्हणून मग का असंच काही कार्य केलं, तर काय होतं, दुसऱ्यांना शिकवायचं होतं, दुसऱ्यांना उदाहरण प्रस्तुत करायचं होतं. जनक राजा हे सीता देवीचे पिता. कोण आहेत बाबा ते जनक, ते सांगतायत प्रभुपाद. हे सीतेचे पती आहेत है ना, ते कुठं राहायचे, रामाचे सासरे आहेत है ना, त्यांची ओळख करून देत आहेत. भगवंतांचे महान भक्त पण ते होते. हे दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते. आपण बघितलं की ते आत्मसाक्षात्कारी होते, म्हणजे आध्यात्मिक स्थितीत होते. परंतु ते काय होते, राजा पण होते. म्हणजे आपलं ते भौतिक कार्य पण ह्या जगात करायचे आणि आत्मसाक्षात्कारी पण होते. त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावायचे. ठीक आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती. अर्जुनाला पण काही कसं करायची गरज नव्हती, तो भक्ती करू शकला असता, भगवंतांचा मित्र होता. पण त्यांनी पण युद्ध केले, त्याच्यातून पण त्यांना दुसऱ्यांना शिकवायचं होतं. काय शिकवायचं होतं की जर धर्माची स्थापना करण्यासाठी जर हिंसेची जर गरज बसली, आवश्यकता बसली, तर ती काय करा तुम्ही, ती हिंसा करा. तर आपण बघतो की युद्धाच्या आधी भगवंतांनी पण खूप प्रयत्न केले युद्ध टाळण्याचे, पण ते तयारच नव्हते, दुर्योधन वगैरे. त्यांचा निर्णय तिथं होता की युद्ध करण्याचाच है ना. भगवंत तिथं शांतीदूत म्हणून पण गेले होते, आपल्याला माहिती आहे. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. त्याच्यामुळे जेव्हा लोक ऐकत नाहीत, नियमाप्रमाणे वागत नाहीत, तेव्हा मग शेवटचा साम दाम दंड भेद, ते दंड त्याच्यात एक वापरावाच लागतो, हिंसा करावीच लागते. हम्म. 'चांगल्या शब्दानं जर ऐकत नसतील तर
तर कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली, है ना, भक्तांना तर काय असतं, या जगातलं काही पाहिजेच नसतं, तरी है ना भक्तांनी काय केलं पाहिजे की लोकांनी कसं जगावं. हम्म. भक्ताला स्वतःला काही गरज नाही, है ना, पण त्याचं बघून काय करतील, म्हणतील अरे हे भक्त आहे, हे भक्त असं करतोय, मग भक्त तर चांगलं कार्य करतात, मग मी पण करतो, असं तो म्हणेल व्यक्ती, है ना. भक्त तर योग्य आहेत, ते शरीर स्तराच्या वरचे आहेत, पण आपण सगळे नाही आहेत ना शरीर स्तराच्या वरचे, आपल्यासाठी आवश्यक आहेत ना ते, है ना. मग तर भक्त पण काय करतात, आपल्या सगळ्यांना शिकवण्यासाठी, आपण जे सगळे साधक आहोत त्या सगळ्या साधकांना हे भक्त शिकवतात की बाबांनो, शरीरासाठी पण कार्य करा, कर्तव्य म्हणून. हे आपल्याला शिकवण्यासाठी ते कार्य करतात, भक्तांना काही गरज नसते. तर कृष्ण भावतेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजणांना त्याचे अनुसरण करतात. तर जे भक्त असतात त्यांना माहित असं ते कर्म करतात की बाकीचे त्यांचे अनुसरण करू शकतील, त्यांचं बघून ते पण भक्ती करू शकतील. हेच पुढच्या श्लोकामध्ये अजून विस्तारानं सांगण्यात आलंय. इथं पण सांगितलं आणि तात्पर्यात आणि पुढच्या श्लोकात पण आणखी विस्तारानं आहे. ठीक आहे, मग वेळ झालेली आहे, तर आता आपण इथं थांबूया आजसाठी.